कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही नाणीर धाम केलं। आज आम्ही गणपतीपुळे या ठिकाणी आलेलो आहोत। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। नाणीर धामहून आम्ही डायरेक्ट पोहोचलो होतो गणपती बाप्पा यांचं दर्शन करण्यासाठी गणपतीपुळे या ठिकाणी। गाडी पार्किंगला लावून दिली। कोकण मध्ये आम्ही आलेलो होतो। जिकडे तिकडे नारळाचे झाड दिसत होते आणि समोर तुम्हाला गेट दिसतंय ना, ते गणपती बाप्पा यांच्याकडे जाण्यासाठी आहे आणि त्याच्याच बाजूला समुद्र पण। शालिक भाऊ लय खुश झाले होते, काय म्हणतात बघा। सर्वजण आनंदी झाले होते। कोणी हात देत होतं तर कोणी खुश झालेलं होतं। गणपती बाप्पांचे दर्शन आणि समुद्र बघण्यासाठी निघालो आम्ही पटापट। मंदिरापाशी आलो तर आपल्याला बारीसाठी या ठिकाणी खूप मोठी सुविधा केलेली दिसते, पण आज या ठिकाणी गर्दी दिसत नव्हती, म्हणून आम्ही डायरेक्ट पोहोचलो होतो गणपती बाप्पा यांच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये। मोबाईलला एंट्री नव्हती म्हणून व्हिडिओ काढला नाही। पटापट सर्वांनी दर्शन करून 101 रुपयाची अभिषेक पावती फाडून घेतली आणि आता मंदिराच्या बाहेर आम्ही आलो। त्यावेळी समोर भला मोठा समुद्र नजर पुरणार नाही, किती पण लांब बघा पाणीच पाणी आम्हाला दिसत होते। गणपतीपुळे हे कोकणातील एक अत्यंत सुंदर आणि पवित्र ठिकाण। समुद्र किनाऱ्याच्या अगदी समोर श्री गणपती बाप्पा यांचं प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर। या ठिकाणी आल्यानंतर मनाला एक वेगळी शांती लाभते। मंदिरासमोर उभं राहिलं की एका बाजूला निळाशार अरबी समुद्र दिसतो, तर दुसऱ्या बाजूला डोंगर आणि हिरवाईने नटलेले गणपती स्थान। समुद्राच्या लाटा जणू गणपती बाप्पाच्या चरणी वंदन करताय असं भास होतो। गणपतीपुळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथले गणपती बाप्पा हे स्वयंभू आहेत, म्हणजेच ही मूर्ती निसर्ग निर्मित आहे। मंदिराच्या वातावरणात इतकं प्रसन्न की प्रत्येक भाविकाला इथं आल्यावर अंतःकरणातून भक्तिभाव उमटतो। समुद्राच्या दिशेने आम्ही जात होतो तर कोळंबीचे मामा मावशी आम्हाला या ठिकाणी योगायोग भेटले। मग मावशी मामा सोबत आम्ही फोटो काढून घेतला आणि निघालो समुद्राच्या दिशेने। आम्ही गणपतीपुळेच्या सुंदर समुद्राजवळ आलो होतो तेव्हा मन अगदी प्रसन्न झालं। समोर निळाशार समुद्र, लाटाची गाज आणि अंगावर येणारा थंड वारा, सगळंच अवर्णनीय होतं। आम्ही हळूहळू समुद्राच्या पाण्याजवळ गेलो आणि जसं पाय पाण्यात बुडाले तसं थंडगार पाण्याचा स्पर्श मनापर्यंत जाऊन पोचला। लाट येऊन पायावर आपटत होती आणि खालून वाळू हळूहळू वाहत जात होती, जणू समुद्र आमच्याशी खेळत होता। त्या क्षणी सगळं काही विसरून आम्ही फक्त त्या क्षणाचा आनंद घेत होतो। लाटांच्या आवाजात, समुद्राच्या सुगंधात आणि त्या शांत वातावरणात वेळ कसा गेला ते कळालंच नाही। आजूबाजूला लोक फोटो घेत होते, काही जण मुलांसोबत पाण्यात खेळत होते आणि काही जण शांतपणे बसून समुद्राकडे बघत होते। गणपतीपुळेचा हा समुद्र म्हणजे निसर्गमय एक सुंदर वरदान आहे। इथलं वातावरण इतकं शांत आणि आनंददायी आहे की प्रत्येक वेळी इथं आल्यावर मन पुन्हा पुन्हा इथं थांबावं असं वाटतं। पायाला लागणारा पाण्याचा थंड स्पर्श आणि वाळूचा गारवा या दोन्हींच्या संगतीत एक वेगळं सुख आहे। खरंच या ठिकाणी वाटणारा आनंद शब्दात सांगणं अशक्य आहे। या सगळ्या क्षणाचा एक निरागस आनंद होतो। समुद्राच्या पाणी, लाटांचा आवाज आणि सगळ्यांचा असरा चेहरा। वाळूत पाय घसरत होते, कपडे ओले होत होते, पण तरीही मजा काही कमी नव्हती। गणपतीपुळेचा तो समुद्र म्हणजे जणू एक खेळकर मित्र, जो कधी जवळ बोलावतो तर कधी लाटेच्या रूपात खेळवत दूर ढकलत होता। आमचा शिव मात्र पाण्याला थोडा घाबरत होता। लाट आली की लगेच मागे पळायचा। अरे शिव, ही फक्त लाट आहे, काही नाही होत असं आम्ही त्याला म्हणत होतो, पण तरीही तो पाण्याच्या टोकावर उभा राहून सगळ्याकडे बघत होता। दुसरीकडे अश्विनी मात्र एकदम एन्जॉय करत होती। ती पाण्यात उड्या मारत होती, हाताने पाणी उडवत होती, आनंद घेत होती। तिच्या हसण्याचा आवाज आणि समुद्राच्या लाटांचा गडगडाट एकत्र मिसळला की वातावरण अजूनच सुंदर होत होतं। त्या क्षणी सगळं काही विसरून आम्ही फक्त त्या आनंदात हरवून गेलो होतो। समुद्र किनाऱ्यावर खेळणं, हसणं, फोटो काढणं हे सगळं अनुभवताना असं वाटलं की हा दिवस कधीच संपायला नको। गणपतीपुळेचा तो समुद्र आणि ती मस्त संगत खरंच अविस्मरणीय होती। एन्जॉय करून चला म्हटलं आता काही दुकान दिसले, थोडीफार त्या ठिकाणी शॉपिंग करून घेतली, काही वस्तू मुलांना घेतल्या आणि डायरेक्ट पोहोचलो रूम वरती। महिला मंडळींनी मस्तपणे आता तिखट वरण आणि भात केला होता। पटापट आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं। चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही बघणार आहोत। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रायगड या ठिकाणी जाणार आहोत, म्हणून व्हिडिओला लाईक फॉलो करून घ्या। रामकृष्ण हरी।